सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा मराठी माणसांच्या वर्षाची सुरुवात ह्या दिवसापासून होते. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. ह्या दिवशी काहीही करायचं असेल तर मुहूर्त पाहिलं जात नाही असं म्हटलं जातं. ह्या दिवसापासून जी काही आपण नवीन खरेदी करतो किंवा नवीन वर्षासाठी किंवा आपण गुढीपाडव्यासाठी जी काही नवीन नवीन वस्तू घरात आणतो ती वर्षानुवर्ष आपल्याकडे राहिली जाते असं म्हटलं जातं. ह्या दिवशी आपण गोडाधोडाचा घरात स्वयंपाक करतो, नैवेद्य दाखवतो देवांना. ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिवशी केल्या जातात. बऱ्याच ठिकाणी पुरणाचा स्वयंपाक केला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी काही ना काहीतरी गोड हे केलंच जातं. बघा, ह्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो. कडुनिंबाची पानं, साखरेची माळ, नवीन साडी ह्या सगळ्या गोष्टी करतो. आता परंतु ह्याच दिवशी वर्षातून एकदाच केले जाणारे काही उपाय, काही तोडगे असतात, ज्याने आपल्या घराला, आपल्या संसाराला, आपल्या मुलांना, आपल्या स्वतःला किंवा आपल्या घरादाराला कुठल्याही प्रकारची वाईट बाधा, करणी, दोष, नजर ह्या काहीही गोष्टी आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला, आपल्या मुलांना लागू नये त्यासाठी काही तोडगे, काही उपाय केले जातात. ह्या दिवसापासून पूर्ण वर्षभर एकच उपाय आपल्याला आपल्या घराला वाचवतो किंवा नजरेपासून, लोकांच्या वाईट नजरांपासून किंवा आपल्या घराला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही, संकट येणार नाही, त्यासाठी आपण उपाय करायचा आहे. उपायासाठी काय लागणार आहे? बघा, उपायासाठी काहीही जास्त वस्तू लागणार नाही आणि अशी वस्तू आहे की जी कुठेही मिळते, केंद्रात सुद्धा मिळते. काय करायचं आहे बघा, तुम्हाला दिवसभरातून कधीही हा उपाय कुठल्याही वेळेला करायला जमला तरीही चालेल. जर तुम्हाला हे बाहेर मिळालं तर बाहेरून आणा, नाही तर मी काही ज्या वस्तू सांगते त्या केंद्रात सुद्धा मिळतात, तिथून सुद्धा तुम्ही आणू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या घरात असतील तरीही वापरा. नवरंग हिरडा एक आणायचा आहे आणि त्यानंतर एक आपल्याला 3 इंच वडाची मुळी लागणार आहे. वडाचं जे झाड असतं त्याला मुळ्या असतात, त्याची मुळी लागणार आहे 3 इंच आणि नवरंगी हिरडा लागणार, ज्याला हिरडा आपण म्हणतो बघा. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहे. एक छोटासा लाल रंगाचा कॉटनचा कपडा लागणार आहे आणि बघा, ह्या वस्तू ज्या वेळेला घरी आणाल त्यावेळेला थोडंसं पाणी शिंपडा, शुद्ध करा. आता ह्या दोन्ही वस्तू, हिरडा आणि वडाची मुळी, आपल्याला 3 इंचच वडाची मुळी आणायची आहे. ह्या दोन्ही वस्तू हातात घ्यायच्या आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा किंवा 11 माळी जप केला तरीही चालेल. हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप दाखवायचा ह्या मुळींना आणि त्यानंतर त्याच्यावर सेवा करायची श्री स्वामी समर्थ या मंत्राची. त्यानंतर काय करायचं, स्वामींना प्रार्थना करायची की माझ्या घराला पूर्ण वर्षभर किंवा कधीच काही नजर लागू नये, कुठली बाधा होऊ नये, कुठले संकट येऊ नये, कुठला त्रास होऊ नये, त्यासाठी ही मी सेवा करते, हा उपाय करते, अशा पद्धतीची तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची. थोड्याच वेळात ही जी मुळी आहे आणि हिरडा आहे हा उचलायचा, एका लाल रंगाच्या छोट्याशा कपड्यात बांधून घ्यायचं आणि बांधल्याच्या नंतर बघा, हा जो दिवस आहे वर्षातून एकदाच येतो गुढीपाडवा, त्यामुळे ह्याच दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. व्यवस्थित ह्याची पोटली तयार करून घ्यायची आणि गेल्या वर्षी जर का तुम्ही ही सेवा केली असेल तर गेल्या वर्षीची पोटली त्या दिवशी काढून टाकून द्यायची आणि नवीन पोटली ही त्याच जागेवर घराच्या दरवाजाच्या, मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या साईडला किंवा सेंटरला सुद्धा तुम्ही ही पोटली लावू शकता. आधीची पोटली असेल ती एखाद्या झाडाखाली ठेवून द्या तरीही चालेल किंवा तुम्हाला जर त्याच्यावरच सेवा करायला वाटली, जर चांगलं असेल तर त्याच्यावरच सेवा केली तरीही चालेल, नाहीतर थोडेसेच पैसे लागतात त्यामुळे दुसरी आणली तरीही चालेल. अशा प्रकारची पोटली नक्कीच लावा आणि आपल्या घराला वाईट नजरेपासून, आपल्या संसाराला वाईट नजरेपासून नक्कीच वाचवा. ह्या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा सेवा केली जाते. व्हिडिओ येतच राहतील. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट मात्र नक्की करा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.